डॉमिनिकने एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने संघर्ष केला. चला जाणून घेऊया त्याचा प्रवास. ही गोष्ट आहे पुण्यातल्या एका मुलाची, जो दिवसा ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीमध्ये काम करत होता, जिथे तो भारतीय सैन्यासाठी 32 कॅलिबरच्या रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या तयार करत होता आणि रात्री स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत होता. पैसे नव्हते, प्रॉपर किट नव्हती, पण क्रिकेटची आवड खूप मोठी होती. वयाच्या 28-29 पर्यंत त्याने लेदर बॉल क्रिकेट कधीच खेळलं नव्हतं. ना योग्य मैदान, ना मार्गदर्शन करणारा कोच. फक्त टेनिस बॉल टुर्नामेंट्समधूनच त्याचा प्रवास सुरू होता. पण हार मानणं त्याच्या स्वभावात नव्हतं. इंडस्ट्रियल लीगमध्ये फॅक्टरीत काम करत असताना तो मैदानावर चमकत होता. त्याचा वेग आणि नियंत्रण सगळ्यांचं लक्ष वेधत होतं. आणि 2011 मध्ये महाराष्ट्राचे कोच सुरेंद्र भावे यांच्या नजरीत तो आला आणि तिथूनच त्याला थेट स्टेट ट्रायल्सची संधी मिळाली. रणजी ट्रॉफी, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली, प्रत्येक स्पर्धेत त्याने आपली छाप उमटवली. स्विंग, सीम मूव्हमेंट, अचूक यॉर्कर्स आणि याच जोरावर त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि शेवटी एका साध्या सुरुवातीपासून एक स्वप्न आकार घेत गेलं आणि ते स्वप्न IPL पर्यंत पोहोचलं. 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने 75 लाखांची बोली लावून त्याच्यावर विश्वास दाखवला. IPL 2015, फक्त 6 सामने, 4 विकेट्स. आकडे लहान होते, पण त्या मागची कथा मोठी होती. एका कामगारासाठी ती आयुष्यभराची जिंक होती. IPL नंतर 2016 मध्ये डॉमिनिकने खडकी रेंजर्स मैदानावर गरजू मुलांसाठी मोफत प्रशिक्षण सुरू केलं, कारण त्याला माहीत होतं, स्वप्नांना फक्त संधीची गरज असते. IPL प्रवासानंतर त्याच्या खेळात मोठा बदल दिसू लागला. झहीर खान आणि मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या गोलंदाजीत अधिक कंट्रोल आणि व्हेरिएशन्स विकसित केले आणि त्याचं फलित डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीत दिसू लागलं. पुढील काळात वयाच्या 35 नंतरही त्याचा अनुभव लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये महत्त्वाचा ठरला. 2018 नंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सहभाग कमी होत गेला आणि विजय हजारेसारख्या व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये तो 2019 पर्यंत संघाचा महत्त्वाचा भाग राहिला. पुढच्या टप्प्यात त्याने फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं नाही, तर पुढच्या पिढीला घडवण्याची जबाबदारीही स्वीकारली. महाराष्ट्र अंडर 23 संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक 2023-24, महाराष्ट्र अंडर 16 संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक 2024-25 आणि महाराष्ट्र अंडर 19 संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक 2025-26. आता तो फक्त खेळत नव्हता, तो घडवत आहे पुढची पिढी. त्याचा अनुभव आता इतरांच्या स्वप्नांना दिशा देत आहे. म्हणूनच डॉमिनिकने एक नवी सुरुवात केली. डॉमिनिक क्रिकेट अकॅडमी, खडकी, एल्फिन्स्टन रोड येथे, जिथे प्रत्येक मुलाला योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. इथे मिळतं IPL अनुभवातून मार्गदर्शन, प्रोफेशनल ट्रेनिंग आणि मॅच एक्सपोजर, फिटनेस, डिसिप्लिन आणि वैयक्तिक लक्ष. कदाचित पुढचा IPL प्लेयर याच ग्राउंडवर तयार होत आहे. स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यासाठी लढणं सगळ्यांनाच जमत नाही. डॉमिनिकने ते करून दाखवलं आणि आता तोच मार्ग इतरांना दाखवत आहे. जर तुमच्यात जिद्द आहे तर थांबू नका, कारण सुरुवात इथूनच होते.